बॅक टू अवर चॅनल प्रेहान वर्ल्ड। मी आहे प्रेरणा आणि घेऊन आलेले आहे एक नवीन व्लॉग। तर इथे मायशी बघतीये माझ्याकडे। से हॅलो हॅलो से हॅलो। फ्लँकीज दे फ्लँकीज फ्लँकीज दे फ्लँकीज 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 इटाली सॉफ्टी फ्लँकीज दे मायशी मायशी छान फ्लँकीज दे फ्लँकीज दे नाही देते जान दे। येस गाईज तर आज आत्ता मी आले ऑफिसवरून आणि ऑफिसवरून आल्यावर आता म्हणलं व्लॉग स्टार्ट करावा। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक स्पेशल रेसिपी जी की मोहरम स्पेशल रेसिपी आहे। तर ती काय रेसिपी आहे किंवा त्याला काय म्हणतात हे ही रेसिपी मोहरममध्ये स्पेशली बनते आणि कशा प्रकारची ती रेसिपी आहे ती स्वीट डिश आहे। तर काय असते ही रेसिपी किंवा रेसिपीचं नाव काय आणि सगळे डिटेल्स मी तुमच्यासोबत शेअर करते। तर अय्यो मायशी माझ्या केसांना लावती क्लिप। मायशीला लावायचं आहे माझ्या केसांना क्लिप। मायशी क्लिप कसं लावतात केसांना कसं लावायचं क्लिप लावणार आहे। तर असं लावायचं क्लिप लाव बस कर दीदीला लाव दियाला लाव जा दियाला लाव तुमच्या दियाला लाव। तर येस गाईज तर बघूया आपण आज मोहरम स्पेशल रेसिपी काय बनवणार आहे। मोहरम ॲक्च्युली संपले म्हणजे काल झालेला आहे लास्ट डे मोहरमचा आणि आम्ही 2 दिवस वेळ नाही भेटला कारण लग्नाचे उपवास वगैरे असतात रोजे असतात। तर त्याच्यामुळे आम्ही केलं नाही। मारामारी चालली आयुष्य मारते सॉफ्टी प्लीज। तर येस नो 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 सॉरी बोल सॉरी सॉरी हाँ कान पकड़ो सॉरी सॉरी दिया पप्पी दे रहा दिया को पी दे पी दे पी दे। लाड करते मारती पण 2 लाड पण करते। तर येस तर विषय खूप जास्त भरकटतो आहे। तर मी असं सांगते की मोहरम स्पेशल एक छान आम्ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। कुठली रेसिपी तर ते तुम्हाला कळेलच आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप स्पेशल आहे आणि बघूया आपण की कशा प्रकारे असते काय असतं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टे ट्यून स्टे कनेक्टेड। अजून तुम्हाला जर अशा काही गोष्टी ज्या माझ्या सासरच्या रिलेटेड आहेत म्हणजे काही तुम्हाला जे काही वाटत असेल तर ते मला नक्की कमेंटमध्ये विचारा। मी तुमच्यासोबत शेअर करेन की कसं आमच्या प्रकारे म्हणजे माझ्या सासरी कुठल्या गोष्टी पद्धत परंपरा किंवा काय आहेत तर ते मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये विचारा। मी तुमच्यासोबत नक्की सगळ्या डिटेल्स शेअर करेन। तर येस आता बघूया आपण अशी छानची मोहरम स्पेशल रेसिपी काय बनवतो आपण मोहरमला स्पेशल। तर चला स्टे ट्यून स्टे कनेक्टेड। सर्वात आधी गव्हाचं पीठ आपण जे रेग्युलर मळतो चपातीसाठी तसे गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आणि एक छोट्या फुलके आपण ज्या पद्धतीने बनवतो तशा पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आहे। त्यानंतर चपाती शेकून घ्यायची आपण जसं नॉर्मल चपाती बनवतो तशा प्रकारे शेकून वगैरे घ्यायची। ॲक्च्युली ह्याचा जो एक साचा असतो आमच्याकडे पण आहे पण आम्ही तो काढला नाही कारण थोडासा कंटाळा केला। तर त्याचा साचा असतो त्याच्यामध्येच ते बनवायचं ते शेप छान येतो। बरेच यूट्यूबला तसे व्हिडिओज पण आहेत ज्याचं की साच्यामध्ये बनवतात असं त्याचा साचा असतो। आपला ह्याचा काय म्हणतो आपण ते करंजाचा वगैरे कशा साचा असतो तशा प्रकारे छोटासा पोलपाटसारखा एक साचा असतो लोखंडाचा। त्याच्यामध्ये मी कधीतरी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन। तर त्या साच्यामध्येच बनवतात त्यांनी डिझाईन येते। आता हे बघा आता हे बनवण्याने शेकून झाल्यावर गरमागरम हे असे त्याला डिझाईन करतात हाताने फोडून पूर्ण ज्याच्यामध्ये छान असं तूप खोबरं अजून सगळं ड्रायफ्रूट्स वगैरे छान असं मुरतं असं छान बनवून घ्यायचं। हेल्दी आणि अशी टेस्टी अशी रेसिपी आहे। तरी ते सगळं फोडून घेतले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी टाकलेलं आहे तूप आणि साजूक तूप आपण असेल तर ते असं छान मेल्ट करून ते त्याच्यावरून असं टाकून घ्यायचं। सगळ्या ह्याच्यात छान असं तूप मुरलं पाहिजे चपातीमध्ये। खूप छान लागतं। मी खरंच फर्स्ट टाईम ट्राय केलं आणि खूप छान आहे हेल्दी गोष्ट आहे।
तर साच्यामध्ये बनवलं ना तर थोडासा शेप आणि डिझाईन वगैरे खूप छान येतं, तर दिसायला पण खूप छान दिसतं. आता तूप टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडी खसखस टाकली आहे. तुम्ही इथे त्याच्या खसखस टाकल्यानंतर त्याच्यावर थोडंसं खोबरं टाकलं आहे, खोबऱ्याचा किसलेलं खोबरं. आणि आता वरून टाकणार आहे आपण पिठी साखर. आता ह्याच्यामध्ये काही लोक खूप चेंजेस करतात, त्याच्यामध्ये काही थोडंसं मैद्याचं पीठ टाकून पण चपातीचं जे आहे ते बनवतात. त्याच्यानंतर आता हे जे टाकले तर मी फक्त खोबरं आणि हे टाकले खसखस. तर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून तुम्ही ते सगळ्या गोष्टी बनवू शकता. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं डेकोरेशन करून तुम्हाला जसं टेस्टनुसार ज्या गोष्टी लागतात त्या तुम्ही बनवू शकता. आणि तर हे झालेले आहेत खाण्यासाठी रेडी चोंगे, जे की मी फर्स्ट टाइम ट्राय केले आणि खरंच मस्त बनले होते, छान लागत होते. ते मावशीला काम करायचे म्हणून जी ॲक्टिंग चालली होती सगळी. हॅलो गाईज, तर मी आता तुमच्यासोबत शेअर केलेली रेसिपी जी की आहे मोहरमचे त्याला चोंगे तर असं म्हणतात. आता ते का म्हणतात त्याचं रिझन माहीत नाही आहे. आणि हे मोहरममध्ये स्पेशली बनवतात. परत हलीम बनवतात, खिचडा, आणि हे चोंगे हे स्पेशालिटी आहे मोहरमची. तर आत्ता मोहरम स्टार्ट आहे आणि मोहरम 10 दिवस असतो. मोहरमचे 9-10 दिवस असतात. आणि तुम्हाला जर ह्याबद्दल मोहरम काय असतं किंवा कशासाठी साजरी करतात, सेलिब्रेट करतात, किंवा ताबूत काय असतं किंवा ते सगळं जर तुम्हाला पाहिजे असेल माहिती तर मला नक्की कमेंट करा. मी तुमच्यासोबत ते पण शेअर करेल की मोहरम कोण कसं सेलिब्रेट करतं किंवा का सेलिब्रेट करतात. तर यस गाईज, हा व्लॉग होता माझा आजचा रेसिपीचा आणि छान अशी एक ऑथेंटिक रेसिपीज शेअर केली जी की मोहरममध्ये मुस्लिम कम्युनिटीजमध्ये बनवतात. आणि तर आमच्या घरात आता माझ्या सासूबाईंनी तर त्या सांगत होत्या की त्यांनी लिटरली बनवलं नव्हतं. म्हणजे मी आता फर्स्ट टाईम बनवलं त्यांनी, आत्ता मी आल्यानंतर 8-9 वर्षात. कारण काही गोष्टी पद्धती जसं की आपल्यामध्ये पण पद्धती बऱ्याच बंद झाल्यात की सगळेच गुढीपाडव्याला पुरणपोळी बनवत नाही. तशा प्रकारे बऱ्याच गोष्टी हे झाल्यात की आता काळानुसार आणि टायमिंगनुसार सगळ्यांच्या वेळेनुसार सगळ्या गोष्टी थोड्याशा मागे पडत चाललेल्या आहेत. पण त्यांनी आज बनवलं, त्यांना आठवण आली मागची त्यांचे जे ते बनवायचे मोहरममध्ये काय काय करायचे, तर त्याची आठवण आली आणि त्यांनी आज ते बनवलं. तर अशाच बऱ्याच गोष्टी आहेत ज्या ऑथेंटिक आहेत त्यांच्या पण, की बऱ्याच गोष्टी असतात की अजून परत हे पण बनवतात, खिचडी बनवतात, परत चवळीची भाजी बनवतात, असं काय काय बरंच आहेत मोहरममध्ये. अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या की म्हणजे माझ्या सासरी बनवतात. आणि ते सणाच्या वेळेस, म्हणजे आता सणच म्हणू आपण, प्रत्येक जे काही असतात, ईदीला शिरकुर्मा असतो, बकरीदला मटण असतं, तसंच मोहरमला ह्या अशा गोष्टी असतात. असं प्रत्येक कल्चर मागे काहीतरी एक हेतू असतो, काहीतरी एक उद्देश असतो आणि त्याने ते गोष्ट सेलिब्रेट करतात. सगळ्याच गोष्टी सगळ्यांच्या रिलिजनमध्ये वेगवेगळ्या प्रकारे सेलिब्रेट करतात आणि असतात. तर येस गाईज, हा होता माझा आजचा व्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा. आणि जर कुणी माझा जर हा व्लॉग बघत असेल आणि कुणी जर चोंगे वगैरे बनवले असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चला, हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि तुम्हाला भेटते नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एक छान नवीन ब्लॉगमध्ये.